नमस्कार. आलिशान स्वाद अँड व्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण भरलेली भेंडी बनवणार आहोत. सिंपल मसाल्यापासूनच बनवलेली आहे, पण टेस्टला अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. खूपच अप्रतिम टेस्टने बनलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती तुम्ही आता मला फॉलो करू शकता. सगळ्यात आधी आपल्याला भेंडी घ्यायची आहे आणि भेंडी जी आहे ती आपल्याला धुवून स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला भेंडी जी आहे ती दोन्ही बाजूनी कापून घ्यायची आहे. वरचा देठ आणि खालचं टोक जे आहे ते कापून घ्यायचं आहे आणि मधनं अशी चीर पाडून घ्यायची आहे. तर मधनं चीर पाडल्याच्या नंतर आपल्याला आतमधल्या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला मसाला नीट भरता येईल आणि मसाला पण आपला नीट व्यवस्थित सगळ्या भेंडीला लागेल. तर आता मी ते सगळ्या बिया ज्या आहेत आतल्या त्या काढून घेणार आहे. तुम्ही हवं तर बियासुद्धा ठेवू शकता. तर आता सगळ्याच भेंडीच्या ज्या बिया ज्या आहेत त्या मी अशाच प्रकारे काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे ही भेंडी जी आहे ती आपल्याला सगळ्या भेंड्या ज्या आहेत त्या रेडी करून घ्यायच्या आहेत. तर आता सगळ्या भेंड्या ज्या आहेत ते मी कापून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या भेंडीची बिया ज्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर पॅन इथे घ्यायचा आहे. तर मीडियम गॅसवरती आपल्याला हा मसाला जो आहे तो रेडी करायचा आहे. तर इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला तेल न टाकता भाजून घ्यायचे आहेत चांगले. तर हा मसाला जो आपण रेडी करत आहोत तो मसाला तुम्ही फक्त भेंडीच्या भाजीसाठी नाही तर भरलेले वांगी, भरलेले कारले यासाठी सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता. तर आता इथे मी साबूत धने टाकलेले आहेत. तुम्ही हवं तर धने पूडसुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथे जिरे टाकलेले आहेत 1 चम्मच आणि 1 चम्मच काळी मिरी टाकलेले आहेत साबूत. अर्धा चम्मच ओवा टाकलेला आहे आणि त्यानंतर 1 चम्मच सफेद तीळ टाकलेले आहेत. तर आता आपल्याला हे छान परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटापर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे. तर आपला मसाला जो आहे तो छान परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये सगळ्यात शेवटी जे आहे ते मी इथे डेसिकेटेड कोकोनटची पावडर टाकलेली आहे. जर तुमच्याकडे सुक्कं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. तर 2 चम्मच मी इथे डेसिकेटेड कोकोनटची पावडर टाकलेली आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे ते आपल्याला थंड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर आपला जे मिश्रण आहे ते आपल्याला रेडी झालेलं आहे. आता आपण थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हा मसाला जो आहे आपला वाटून घेणार आहोत. तर जास्त बारीक नाही करायचं आहे, एकदम दरदरा वाटला तरीही चालेल. तर एका बाउलमध्ये मी हे काढून घेणार आहे मिश्रण आणि त्यामध्ये आपल्याला आता चवीपुरतं मी इथे मीठ टाकलेलं आहे 1 चम्मच. 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे, लाल मसाला. त्यानंतर 1 चम्मच हळद टाकलेली आहे आणि तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. तर इथे मी आमचूर पावडर टाकलेली आहे 1 चम्मच. आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते नीट व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मसाला जो आहे तो आपल्याला नीट मिक्स करायचा आहे. तर आपलं हे मिश्रण जे आहे ते रेडी झालेलं आहे आता. तर हा मसाला तुम्ही वांग्यासाठी किंवा कारल्यासाठी सुद्धा वापरू शकता. तर आता आपण कापलेली जी भेंडी आहे त्यामध्ये हा मसाला जो आहे तो आपल्याला नीट व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा मसाला जो आहे तो आपल्याला नीट भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर हाताने दाबून सुद्धा हा मसाला भरू शकता. तर अशा प्रकारे सगळ्या भेंडी जी आहेत त्यामध्ये आपल्याला मसाला भरून अशा प्रकारे रेडी करायचा आहे. तर सगळी भेंडीमध्ये मी मसाला नीट व्यवस्थित भरून घेणार आहे आणि आता आपण ही भेंडी जी आहेत ते यांना शॅलो फ्राय करायचे आहेत. डीप फ्राय नाही करायचं आहे, नाहीतर सगळा मसाला जो आहे तो बाहेर येईल. त्यामुळे या भेंडींना आपल्याला शॅलो फ्रायच करावं लागतं. तर सगळा मसाला जो आहे तो आपल्याला नीट व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. खूपच अप्रतिम ही रेसिपी लागते.
तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा नुसत्या डाळ भातासोबत सुद्धा ही भेंडी जी आहे ती खाऊ शकता. तर आता मसाला भरून झालेला आहे. आता आपण या भेंडींना फ्राय करणार आहोत. शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी मी इथे पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं आणि हळूहळू एक एक करून आपल्याला ही भेंडी जी आहे ती यामध्ये सोडायची आहे. तर सुरुवातीला मसाला जो भरलेला आहे ती बाजू आपल्याला वरतीच ठेवायची आहे आणि 1 मिनटं फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला भेंडी जी आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आहे, ज्या बाजूला आपल्याला मसाला घातलेला आहे तो. तर आपल्याला सगळ्या भेंडी ज्या आहेत त्या अशाच प्रकारे इथे तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत आता. तर सगळ्या भेंडी जी आहेत ती मी इथे पॅनमध्ये घालून घेतलेल्या आहेत. तर 1 मिनटापर्यंत आपल्याला असंच ओपन ठेवायचं आहे, मोकळं ठेवायचं आहे. त्यानंतर आपण हळूहळू ही भेंडी जी आहे ती पलटी करणार आहोत. तर मसाला भरलेली बाजू जी आहे ती आपल्याला आता खालती करायची आहे आणि दोन्ही बाजूनी, सगळ्या बाजूनी आपल्याला भेंडी जी आहे ती नीट व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे. तर अशा प्रकारे आता मी सगळी भेंडी जी आहे ती अलटपलट करून घेणार आहे. आता यावरती झाकून ठेवून आपल्याला 1 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. भेंडी जी आहे ती वाफेवरतीच आरामात शिजते. तर एक वाफ काढून घेतलेली आहे आणि परत एकदा अलटपलट करून आपल्याला यावरती परत वाफ काढून घ्यायची आहे. तर भेंडी जी आहे ती आपली नीट फ्राय झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर खूपच अप्रतिम लागते ही रेसिपी. तुम्ही हवं तर तुम्ही अजून काही ॲडिशनल मसालेसुद्धा ॲड करू शकता, पण जे मसाले आपण इथे वापरले आहेत त्या मसाल्यामध्ये सुद्धा आपली भेंडी जी आहे ती छान लागते. एकदम मस्त ही रेसिपी झालेली होती. तर परत आपण एकदा वाफ काढलेली आहे, त्यावरती थोडंसं मी तेल टाकलेलं आहे आणि परत झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं ही भेंडी जी आहे ती नीट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर वाफेवरच आपली भेंडी जी आहे ती ऑलरेडी आता शिजलेली आहे. तर सगळ्या बाजूनी आपल्याला भेंडी नीट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर भेंडी जी आहे ती आपली मऊ झालेली आहे ऑलरेडी. आता यात आपण जो उरलेला मसाला होता तो सगळ्यात शेवटी मसाला जो आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर इथे 2 ते 3 चम्मच मसाला जो आहे तो मी इथे टाकलेला आहे. मसाला जो आहे तो आपल्याला नीट व्यवस्थित कोट करायचा आहे भेंडीमध्ये. तर फ्राय वगैरे करायचं नाही आहे, ऑलरेडी आपण सर्व भाजूनच हा मसाला जो आहे तो रेडी केलेला आहे. तर त्यामुळे फक्त भेंडीवरती हा मसाला टाकून 1 मिनटं आपल्याला नीट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर 1 मिनटं फक्त परतल्यानंतर आपली भेंडी जी आहे, भरली भेंडी, ती रेडी झालेली आहे. आता ह्यात तुम्हाला वेगळं काही टाकायची गरज नाही आहे, अशीच ही रेसिपी खूप छान होते. तर आपली भेंडी जी आहे ती रेडी झालेली आहे. आता गॅस बंद करून आपण ह्याची प्लेटिंग करून घेणार आहोत. तर आता भेंडी जी आहे ती मी इथे काढलेली आहे आणि वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तर जसं मी सांगितलं, तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा नुसत्या डाळ भातासोबत सुद्धा ही भेंडी जी आहे, भरली भेंडी, ती खाऊ शकता. खूपच अप्रतिम ही रेसिपी झाली होती. रेसिपी नक्की एकदा करून पहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.